जलगांव से एक राहत भरी खबर सामने आई है। हत्या के एक संगीन मामले में आरोपी से जब्त की गई 3 लाख की राशि मृतक महिला के परिजनों को वापस सौंप दी गई है। पुलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी ने इस बात की पुष्टि करते हुए बताया कि नासिक निवासी और सेवानिवृत्त नर्स स्नेहलता आनंद चुंबे की हत्या के मामले में 2 आरोपियों को गिरफ्तार किया गया था। हत्या की यह वारदात 20 अगस्त 2024 को शाम करीब 6:15 बजे अंजाम दी गई थी। आरोपी जीजाराव पाटिल और विजय निकम ने पैसों के लालच में यह खौफनाक साजिश रची। दोनों आरोपियों ने महिला की हत्या कर शव को गायब कर दिया। जांच के दौरान उनके पास से 30 लाख रुपए नकद राशि बरामद की गई। दोनों आरोपी जलगांव जिला परिषद में कार्यरत थे। इस केस में जिला सत्र न्यायालय के आदेश के बाद पुलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी ने मृतक के परिजन समेत उर्फ सौरभ संजय देशमुख और संजय नानासाहेब देशमुख को यह राशि सौंप दी। एमआयडीसी पोलिसांनी आठवडा बाजारामध्ये पेट्रोलिंग करत असताना 3 इसम संशयास्पद करत असताना सापडलेला आहे। तिन्हीपैकी एकाचं नाव होते तरुण नरसिंग गुजरिया, वय 23 वर्ष, राहणारे इंदोर मध्य प्रदेशचे आहे आणि 2 अल्पवयीन मुलं। ही संशयास्पद भेटल्यानंतर त्यांना चेक केलेलं आहे। चेक केले की त्याच्याकडे एक मोबाईल सापडला। अजून अधिक तपास केल्यावर 33 मोबाईल इथलं जळगावचं जवळपास स्वामीनारायण मंदिरजवळ एका शेतामध्ये त्यांनी एका पिशवीत लपवून ठेवले होते। ती सर्व 33 मोबाईल आम्ही रिकव्हरी केलेला आहे। 33 पैकी 8 मोबाईल रावेर पोलीस हद्दीमध्ये आठवडा बाजारमधून त्यांनी चोरी केलं होतं। त्यांना रावेर पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे। उरलेलं 25 मोबाईल नेमका कोणाकडचा आहे सिम कार्ड नसतं मला माहिती नाही पडलं। IMEI नंबरवरून फिर्यादी कोण आहे, नेमका ओनर कोण आहे ते निष्पन्न करून त्यांना संबंधित ओनरला देण्यात येईल। सर काय सांगाल की फिर्यादीला 30 लाखाची जी अमाऊंट आहे ती आपण परत केलेली आहे, नेमकं काय तर? मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये एक मर्डरचा गुन्हा दाखल केला होता जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये। या गुन्ह्यामध्ये महिला होत्या स्नेहलता आनंद चुंबले। हा रिटायर्ड जेटपी आरोग्य विभागामध्ये परिचारिका होते। त्यांना मर्डर करणाऱ्या 2 इसम जेटपीच्याच एम्प्लॉईज होते। हे 2 लोकांना आम्ही अरेस्ट करून त्यांच्याकडनं 30 लाख रुपये रक्कम रिकव्हरी करण्यात आलं होते तेव्हा, आणि आत्ता कोर्टाचं परमिशन घेऊन 30 लाख त्यांना परत करण्यात आलेलं आहे।